खूप सारे प्रोटीन्स, 15 मिनिटाची मेहनत आणि माझ्या स्वयंपाकाचे सिक्रेट जे न आवडणाऱ्या गोष्टीला सहजच जेवणात आवडीचे बनवते. सॉफ्ट, टेस्टी मसूर राईस आणि कोळा रायता. पेठा, पांढरा भोपळा, ॲशगार्ड कोळ्याला स्वच्छ धुवून सोलून बिया वेगळ्या करून कट करून घेऊ. हा भोपळा सहसा आपल्याला रेस्टॉरंट, साऊथ इंडियनच्या घरी लटकलेला दिसतो, कारण यात खूप पॉझिटिव्ह एनर्जी असते आणि निगेटिव्ह एनर्जीपासून प्रोटेक्ट करते. आपल्या बॉडीसाठी पण खूप पॉवरफुल फळभाजी आहे. हे आपल्या शरीराला एनर्जी, आतून क्लीन करण्याचे काम आणि ब्रेनसाठी तर खूपच हेल्पफुल आहे. भात करण्यासाठी 1 वाटी तांदूळ धुवून पाणी घालून साईडला ठेवू. मसूर राईसला लागणारा कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर कट करून घेऊ. कधी कधी सिंपल जेवण छान वाटतं, कमी मेहनत, आपल्याला पण थोडं बरं पडतं बनवायला. कढईत पळीभर तेल, जिरं, कांदा, मिरची परतून घेऊ. राईस जास्त स्पायसी आवडत असल्यास तुम्ही यात सुरुवातीलाच खडे मसाले पण घालू शकता. वाटलेले आलं, लसूण, कढीपत्ता, टोमॅटो, धनेपूड, जिरेपूड, हळद, तिखट, गरम मसाला, मीठ घालून मिक्स करून घेऊ. टोमॅटोला सॉफ्ट होईपर्यंत शिजून घेतले की आपली मसूर भाताची फोडणी तयार. LPG सेव्ह करण्यासाठी कुकरमध्ये एकाच वेळी मसूर भात आणि कोळा शिजवणार आहे. एका पातेलात मोड आलेले मसूर, 1 वाटी धुवून ठेवलेला तांदूळ, तयार फोडणी, 2 वाटी पाणी आणि कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊ. त्यावर झाकण ठेवून चिरलेला कोळा ठेवू. 1 शिट्टी झाल्यावर दुसरी शिट्टी व्हायच्या आधी प्रेशर तयार झाले की इलेक्ट्रिक शेगडीचा पॉवर ऑफ करू. तुमच्या घरी पण कोळा पाहून नाक मुरडतात का? पण हा रायता खाताना असे होणार नाही. गरम तेलात मोहरी, जिरं, कांदा, मिरची, कढीपत्ता, तिखट, हळद, धनेपूड, मीठ आणि बॉईल केलेला कोळा घालून मिक्स करायचे. पॉवर ऑफ करून दही घालायचे. कोळा रायता, कोळा दही तडका तयार आहे. असे हलके फुलके, साधे, टेस्टी जेवण केल्याने असे वाटते की जग इथेच थांबले आहे. गरमागरम राईस, त्यावर लिंबू पिळून रायत्यामध्ये मिक्स करून खातेवेळी असेच म्हणाल, आहा. ही रेसिपी आवडल्यास अशा फ्रेंड्सला शेअर करा जे टेस्टी, हाय प्रोटीन रेसिपी शोधत असतात.